चिली पनीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 400 ग्रॅम पनीर क्यूब्स, तळण्यासाठी तेल, 2 मोठे चमचे तेल, 10 ते 15 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, 1 इंच बारीक चिरलेलं आलं, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेलं गाजर, 5 ते 6 बारीक चिरलेल्या फरसबीच्या शेंगा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कांदा चौकोनी तुकडे केलेला, ढोबळी मिरची चौकोनी तुकडे केलेली, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 मोठा चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, 1 मोठा चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेली कांद्याची पात, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरेपूड एकत्र करून अशा पद्धतीने त्याचं घट्टसर पीठ करायचं। आता पनीर या पीठात घोळवून घेत गरम तेलात हाय हीटवर अशा पद्धतीने तळायचं। आता कडकडीत गरम तेलात लसूण, आलं, कांदा, गाजर, बीन्स, बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि हिरवी मिरची घालायची आणि ढोबळी मिरची आणि कांद्याचे अशा पद्धतीने केलेले काप घालत हे मिश्रण साधारण 1 मिनिट हाय हीटवर परतायचं। यात मिरपूड, सोया सॉस, टोमॅटो सॉस घालून परत व्यवस्थित मिसळून घ्यायचं। आता यात कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आणि आता पातीचा कांदा आणि पनीर घालायचं। वरून परत थोडासा पातीचा कांदा घालायचा। झालं आपलं रेस्टॉरंट स्टाईल स्मोकी क्रिस्पी चिली पनीर तयार। कोटिंग करूयात पनीर तळण्यासाठी। तर इथे 1 कप मैदा आहे, 1 कप मैदा आहे तर त्याला अर्धा कप कॉर्नफ्लॉर घ्यायचं किंवा कॉर्नस्टार्च। आता हे नसेल तर मग तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। तर यामध्ये घालायचं आहे मीठ चवीपुरतं, थोडीशी मिरपूड, सुके जिन्नस छान मिसळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून छान अशी दाटसर याची पेस्ट तयार करायची। अजिबात सरसरीत करायची नाही, थोडी घट्टच ठेवायची म्हणजे पनीरला कोटिंग छान येतं आणि त्याचं कोटिंग छान कुरकुरीत बनतं। अजिबात पातळ नाहीये, छान अशी दाटसर झालेली आहे। आता इथे ना पनीर घेतलेलं आहे, 400 ग्रॅम पनीर आहे। पनीरचे असे मोठ्या आकाराचे क्यूब्स तयार केलेत चिली पनीर बनवण्यासाठी। आता हे यामध्ये डिप करून तळून घ्यायचं। तेल इथे तापवायला ठेवलेलं आहे। आता पनीर आहे, पनीर जर तुम्ही मंद आचेवर तळत गेला ना, एकतर त्यात पाण्याचा अंश असतो, पाणी बाहेर येतं, त्यातलं प्रोटीनचं जे जाळं आहे ते चिवट होत जातं। त्यामुळे पनीर भजीसाठी किंवा इवन चिली पनीरसाठी पण तळताना एकदम हाय हीटवर तळायचं, मंद आचेवर अजिबात खेळत बसायचं नाही। पटापट त्याचं कोटिंगला रंग आला पाहिजे इतकं ते फास्ट झालं पाहिजे। सो यामध्ये मी ऑलरेडी बॅटरमध्ये पनीरचे पीसेस काही घातलेले आहेत, हे जे कोट केलेत आणि हे आता सोडूयात पटापट तेलामध्ये आणि हाय हीटवरच। आणि इथे तुम्ही बघू शकाल पनीर टाकल्या आहे ना, त्याला असं छान असं सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। इतकं ते तेल मी छान कडकडीत तापवून घेतलं। यामुळे एकतर याचं कोटिंग छान क्रिस्पी होतं, दुसरी गोष्ट पनीर आतमध्ये छान ज्युसी राहतं आणि सॉफ्ट राहतं, अजिबात शिवी होत नाही। वाह क्या बात है। अगदी 2 मिनिटात हे पनीर छान असं खरपूस तळून झालेलं आहे। आता याचं जो मसाला आहे चिली पनीरचा चिली मसाला तो तयार करूयात। हाय हीटवर, सुपर हाय हीटवर तेल गरम करायचं। त्या तेलाची त्या अशा हाय हीटवर परतलेल्या भाज्यांची जी चव लागते ना, ती ॲक्च्युअल चायनीजची चव असते। लसूण टाकला, आता आलं, फक्त स्टर करत करत सगळे जिन्नस टाकायचे। बारीक चिरलेला कांदा आणि यामध्ये बारीक चिरलेलं गाजर, फरसबी, बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि चिली पनीर आहे, थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे, स्लीट केलेल्या मिरच्या टाकल्या तरी चालतील आणि यामध्ये ना क्यूब्स टाकते मी कांदा आणि शिमला मिरची। आता एकदम हाय हीटवर 1 मिनिटभर फक्त हे सगळं टॉस करून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं। आता यामध्ये टाकायचे मिरपूड, सोया सॉस, चिली सॉस,
थोडासा टोमॅटो सॉस देखील आणि हे क्विकली स्टर करूया. हे जे सॉसेस आपण घातलेत ना, यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे वर्ण मीठ घालायची अजिबात गरज नाही. तरी पण तुम्हाला सायकोलॉजिकली वाटलं की घालूयात, अगदी चिमूटभर घाला. कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे, चमचाभर कॉर्नफ्लॉवर पाणी घालून त्याची अशी स्लरी करून घेतली. 1 मिनिटभर हे फक्त आता शिजवून घेऊया. तर यामध्ये थोडंसं स्प्रिंग अनियन म्हणजे पातीचा कांदाही घालते आणि हे जे तळून घेतलेले आपले पनीर आहे हेही घालूयात आणि हे छान सॉसमध्ये करूयात कोट. मस्त इथे आपलं चिली पनीर बनवून आहे तयार. पटापट असं गरमागरम सर्व करायचं. मस्त क्रिस्पी होतं चिली पनीर, परफेक्टली ज्युसी लागतं आणि चवदार होतं.